हे कलावंत लावल्याशिवाय ठेवणार नाही. आणि म्हणून एका झटक्यामध्ये 10,000ची मागणी केली आणि ह्या 1 एप्रिल पासून आमची 5,000ची मागणी पूर्ण झाली. हा सर्वात मोठा विजय जर कुणाचा असेल लोककला संमंडळ राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजकुमार फुले साहेबांचा. ही ताकद कोणामध्ये होती? संघटना होती म्हणून आपण ताकद निर्माण करू शकलो. संघटना होती म्हणून 5,000ची मागणी पूर्ण करू शकलो. पण त्याच्याही पलीकडे महाराष्ट्र शासनाला आमची वाली मागणी आहे की ज्याप्रमाणे तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाती धर्माचा सर्वे करता, तेल्याचा वेगळा, कुंड्याचा वेगळा, माळ्याचा वेगळा, ओबीसीची संख्या किती आहे, एससीची संख्या किती आहे, एसटीची संख्या किती आहे, त्याप्रमाणे तुम्ही जसा तुम्ही सर्वे करता, आता या महाराष्ट्रामध्ये आमच्या या लोक कलावंताचा सर्वे करा आणि लोक कलावंताचा सर्वे करून या लोक कलावंतांना महाराष्ट्र शासनाचा तुम्ही सर्टिफिकेट द्या. या महाराष्ट्र शासनाचं ओळखपत्र तुमच्या गळ्यात पडलं पाहिजे. ही मागणी आमची वाली मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाचं ओळखपत्र जर भेटलं तर आमचं काय होणार आहे? काही प्रश्न निर्माण होतो. अरे जर महाराष्ट्र शासनाचं जर समजा तुम्हाला ओळखपत्र कलावंत असल्याचं जर मिळालं तर तुम्ही बसमध्ये गेले तुम्हाला बसची तिकीट लागेल का? नाही. तुम्ही रेल्वेमध्ये गेले तर रेल्वेची तिकीट लागेल का? अरे त्या प्रमाणपत्रामध्ये त्या आय कार्ड मध्ये एवढी ताकद राहील ज्याप्रमाणे आधार कार्ड मध्ये जी ताकद आहे. आधार कार्ड काय सिद्ध करते की आम्ही या देशाचं नागरिकत्व आहोत ते सिद्ध जर समजा आधार कार्ड निर्माण करू शकते. आय कार्ड केल्याशिवाय तुमची लाडकी बहीण तुम्हाला भेटली का? नाही. लाडकी बहीण करायची पहिले आधार कार्ड न्यायला लागलं ना. मग श्रावण बाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, आमच्या पुरुषांसाठी सायकलची योजना असेल, कास्तकाराला जर समजा एखादी जर विशेष घटक योजनेतून कोणती योजना उचलायची असेल, एखादी विहीर कोणत्या तरी योजनेतून विहीर आम्हाला घ्यायची असेल तर आम्हाला कोणत्या गोष्टी गरज आहे? सर्वात पहिले आधार कार्ड राहील तर तुमच्या त्या फॉर्मले महत्व आहे. त्याचप्रमाणे कलावंताने जर समजा महाराष्ट्राचं जर ओळखपत्र मिळालं तर तुम्हाला तुमच्या मुलांचं शिक्षणाची सवलत त्या ओळखपत्राच्या भरोश्यावर होणार आहे. शिक्षणामध्ये त्याला पूर्ण फ्री ऑफ चार्ज शिक्षण दिलं जाईल. त्या कलावंताला जर तुला एखादा कलावंत आजारी पडला असेल त्याच्याकडे लाखो रुपये जर दवाखान्यात भरासाठी नसतील तर त्याचा सुद्धा मुफ्तमध्ये उपचार त्या आयकार्डच्या भरोश्यावर होईल. ही ताकद त्याच्यामध्ये राहणार आहे. महाराष्ट्र शासनाने सांगितलं आहे प्रत्येक कलावंताचा तुम्ही आमच्याला 25 लाखाचा विमा काढा. ही मागणी आमची महाराष्ट्र शासनाची आहे. आणि म्हणून अशा अनेक योजना आहेत. कलावंताला घरकुल भेटलंच पाहिजे तुम्ही GR मध्ये लागू करा. एखादा कलावंत गरीब असेल त्याच्याकडे सोय नाही विचारायची घर बांधायची आणि मग त्याचं तर तिकडे होऊनच नाही राहिलं. घरकुल मध्ये नाव देऊनच राहिला येऊनच नाही राहिलं. पण अशा परिस्थितीत पहिला प्रोटोकॉल कलावंतासाठी द्या ही महाराष्ट्र शासनाला आमची मागणी आहे. जर समजा अशा प्रकारच्या जर समजा योजना जर समजा या तुमच्या माध्यमातून आपण जर समजा या कलावंत या सगळे जण एकत्र येऊन या महाराष्ट्र सरकार जर चढलो तर आपल्याला कलावंताच्या मागण्या जर पूर्ण झाल्या फायदा नाही आहे का तुम्हाला? आहे का नाही फायदा? हे नाही फायदा. नुसतं फक्त महिन्यासाठी चालेल का तुम्ही? नाही ना. महिना भेटन बाई ना महाभागन बाई असं किस्सा आहे का डोक्यात? काय ना हो ज्याच्या नशिबात आलं त्याने भेटत. पण जर समजा या जर शासनाच्या योजना जर समजा कलावंताला भेटल्या तुम्हाला मुलं आहे तुम्हालाही वाटते माझा मुलगा चांगल्या मोठ्या शिक्षणात गेला पाहिजे. जर समजा आज लाख रुपये 2 लाख रुपये 5 लाख रुपये डोनेशन भरावं लागतंय. पण अशा परिस्थितीमध्ये जर समजा महाराष्ट्र शासनाने आपला शिक्षणाचा खर्च जर आपल्या मुलाचा जर विचारला तेवढा तुमचा भार कमी झाला का नाही? नाही तर पोराचं शिक्षण आहे पोरग मॅट्रिक पास झालं आणि त्याचं चांगल्या कॉलेजला जरी ऍडमिशन करायचं आहे तर गरीब मायबाप पहिले विचार करते कुठं तर पास झालं चांगलं पर्सेंटेज घेऊन आलं पण आता त्याचा नंबर कुठला म्हणजे पैसे नसते हा विचार करतो. आणि म्हणून अशा पद्धतीनं जर समजा तुम्ही जर समजा आपण एकत्र राहिलो आणि एकत्र विचार करून जर समजा आपण या संघटनेत राहिलो तर अशा पद्धतीनं आपल्याला कलावंताला न्याय भेटू शकतो. आपलं संघटन कलावंताच्या न्यायासाठी आहे कलावंताच्या हक्कासाठी आहे. त्या कलावंताला न्याय भेटलाच पाहिजे हे आमच्या फुले साहेबांची प्रामुख्याने भूमिका आहे. आणि त्या कलावंतासाठी आपल्याला काम करायचं आहे. काय तर मी टाकतो कळमेश्वरला आणि मी आलो नायगाव छोटेला मला काय घेणं गेलं आहे का? मला काही याचा अर्थ काय मी काय तुमच्याकडून याच्या अगोदर मी तुमच्यासोबत डील केली होती का? माझ्या गाडीचा तुम्ही खर्च देता म्हणून बोललो होतो का? पण मला असं वाटतंय अरे माझा जरी खर्च होत असेल ते महत्वाचं नाही आहे. पण ह्या कलावंताला जर माझ्यापासून जर चांगला मार्गदर्शन मिळत असेल आणि या कलावंताच्या फायद्यासाठी जर मी लढत असेल तर मी का नाही गेलं पाहिजे ही भूमिका घेऊन
ही ताकद आपल्या कलावंताची आहे आणि अशाच पद्धतीनं आपल्याला या संघटनेमध्ये राहायचं आहे, या संघटनेमध्ये आपल्याला वाढवायचं आहे. हे झाड आज नायगावमध्ये इथं लावलेलं आहे. या झाडाच्या फांद्या नरखेड तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊ द्या. या तालुक्याच्या महिला अध्यक्ष धोटेताईंना विनंती करतो की धोटेताई या गावची एक चांगली कार्यकारिणी बनवून द्या. कुठे गेले आमच्या धोटेताई? या गावामध्ये आमचा एक उपक्रम आहे आता की महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये, मध्य प्रदेशच्या कान्याकोपऱ्यामध्ये गाव तिथं शाखा तिथं फलक का लावायचा आहे? त्याचं कारण सांगतो. अरे लोककला समूहाचे तुम्ही सदस्य तुमच्या गळ्यामध्ये आय कार्ड आहे का नाही? त्याच्यात तुमची ओळख झालेली आहे, लोककला समूहाचे आहेत. पण जेव्हा गावातला बाहेर गावचा माणूस जेव्हा त्या नायगावमध्ये जेव्हा प्रवेश करेल आणि त्या ठिकाणी जर समजा लोककला समूहाचा त्याला बोर्ड दिसेल तर त्याला वाटेल